सेकंड डे. काल प्रथाचं बर्थडे झालं पण ते फॅमिली बर्थडे होतं आणि आज बर्थडे पार्टी आहे तिच्या फ्रेंड्स बरोबर घरातल्या घरात. तर चला मग लेट्स बिगिन वन्स अगेन. सगळ्यात पहिला मी तुम्हाला दाखवते की प्रथा कशी तयार झालेली आहे. चलो कम ऑन. द बिलेटेड बर्थडे गर्ल तपस्या, माय एंजल. सो हा जो आहे तो तिचा बर्थडे गिफ्ट आहे, काल मी दिलेला, सगळ्यांनी बघितलाच असेल. तर हा आज तिने पार्टी आहे म्हणून आज तिने घातला आहे. आणि ॲक्च्युली तिला पार्टी ठेवायचंच नव्हतं पण हे माझा अट्टहास होता, कारण सांगते मी तुम्हाला नंतर का ते. तर चला आपण सध्या केक कटिंग करून घेऊया. इथे व्यवस्थित सगळं मी लाईनचे प्लेट्स वगैरे लावून ठेवलेले आहेत, ग्लासेस. आणि चला बाहेर पाहुणे मंडळी पण बसलेले आहेत. Hello guys and bells. ये पुराने मेरी बेटी है. थैंक यू, थैंक्स फॉर कमिंग. आवाज बंद करा, आवाज बंद करा, आवाज बंद करा. बाय, थैंक्स फॉर कमिंग. बाय, संभाल के जाओ. मजा आली. तर तपूचा बड्डे झालेला आहे आणि रात्रीचे वाजले आहेत 10. दुपारचं डाळ भात आहे. पण आमच्या बेबीला स्ट्रीट फूड खायला जायचं आहे. मला आणि तिला, आम्हा दोघांना स्ट्रीट फूड खायचं खूप वेळ आहे रात्रीच्या वेळेस. मला पण, दिवसाचं नाही. तुला पण
मजा येते. रात्रीच्या वेळेस जे आईस्क्रीम आहे, पावभाजी आहे, म्हणजे मोमोज आहे, जे पण आता बघू. इथे ॲक्च्युली नाही भेटत, पण एक फेरी मारणार आहोत आम्ही स्टेशनला. रात्रीचे 10 वाजलेत. बघू काय शॉप चालू असते. स्टेशनच्या मध्ये खूप सारे असे स्ट्रीट फूडचे स्टॉल लागतात. हां, पण ते आतापर्यंत असणार आहे की नाही ते मला माहिती नाही आहे, पण बघू, लेट्स चेक आउट. आणि तपस्याचं जे मी तुम्हाला बोललेलं की तिला पार्टी वगैरे आवडत नाही, पण ॲक्च्युली मी तिला काय सांगितलं की तू दुसऱ्यांच्या बड्डेला जातेस ना, तसं तुझ्या बड्डेची पार्टी पण दुसऱ्यांना दिली पाहिजे. आपण फक्त दुसऱ्यांची पार्टीज अटेंड करायचं आणि स्वतः पार्टी नाही द्यायचं, हे चुकीचं आहे. माझा काय प्रॉब्लेम आहे, मला तर पार्टी खूप आवडते, मी माझ्या बड्डेला नक्की ठेवणार. म्हणून आम्ही घरातल्या घरात पार्टी मी अरेंज केली. मी बोलली जाऊ दे, थोडे का होईना, पण तिचे जे फ्रेंड्स आहेत, जे खास आहेत, त्यांना आपण बोलवूया. आणि खूप धमाल, खूप मजा मस्ती केली. ॲक्च्युली माझं आयडिया होतं जेवण पण ठेवायचं, पण काल थोडीशी दगदग झाली. काल बड्डे होता, त्याच्या अगोदर वटपौर्णिमा होता, मग नितीनचं, म्हणजे सगळं लाईनशीर आलं. आणि उद्या अंगारकी आहे, तर बघूया उद्या उपास करायला होते नाही होत, लेट्स सी. पण आता सध्या आम्ही चाललो आहे स्ट्रीट फूड खायला, स्ट्रीट फूडची हंटिंग करायला. बघूया काय भेटतंय. तर उद्या उपासच्या जागी आज यमी खाना खायचं. आणि तिथे जे बघता तुम्ही ते गिफ्ट्स ठेवलेले आहेत ते आम्ही आल्यानंतर ओपन करणार आहे की काय एक्झॅक्टली गिफ्ट आहे. त्यामुळे माझं पण गिफ्ट आहे आणि साक्षीचं पण आहे. येस, चला जाऊया स्ट्रीट फूड खायला. तुम्ही पण चला. हो, आम्ही निघालो आहोत स्टेशनला आणि पाण्याची बॉटल घेतली आहे 2-2, कारण ह्या लोकांना ना पाणी, बाहेर निघालं की पाणी पाहिजे अशी आहे. सो आम्ही इथे बाहेर स्टेशनला आलो आहोत. आणि सगळ्यात अगोदर जेव्हा स्टेशनला आम्ही पोचलो तर इथे आम्हाला चना मसाला भेटला, जे की बॉइल्ड चणे असतात आणि हेल्थसाठी चांगले असतात. तर आम्ही जेव्हा पण स्टेशनला जातो तेव्हा चणे जे असतात ते नक्की खातो आणि आम्हाला खूप आवडतं. तर नितीन आणि प्रथा जे आहेत ते चना बनवायला सांगत आहेत. आणि तोपर्यंत समोर जे आहे ते पाणीपुरीवाले भैया होते. तर त्यांचे जे पुऱ्या आहेत ना ते खूप छान असतात, कुरकुरीत असतात. आणि मी जिथे पण पाणीपुरी खायला जाते माझं एक वैशिष्ट्य आहे की पुऱ्या बघते मी पहिला. खस्ता पुऱ्या असतात ते लाल कलरचे, आणि काही हँडमेड पुऱ्या असतात, त्या पुऱ्या मला खूप आवडतात. मी सगळीकडे पाणीपुरी खात नाही, जिथे मला तशा पुऱ्या भेटले त्याच पुऱ्या मी खाते, मला खूप आवडतात. आणि इवन सिंधी पुरी जे असते, रवापुरी, ते पण छान लागतं खायला. तर पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर चना जे आहे ते आम्ही खाल्लं आहे. चना जे आहे ते 2च घेतलेलं, म्हणजे 2मध्ये आम्ही 4 म्हणजे 1/2 घेतलेलं आणि खाल्लं. आणि इथे पावभाजीचा एक स्टॉल होता, जे गेल्या 2 वर्षापासून आम्ही बघत होतो की हे इथे आहे, पण आम्हाला एक्झॅक्ट आयडिया नव्हतं की जे पावभाजी आहे ती रात्री किती वाजेपर्यंत ह्यांचा स्टॉल असतो. तर फक्त पावभाजीच नव्हे तर मगाशी जसं की तुम्ही बघितलात तिथे पुलाव पण अवेलेबल असतं. ज्यांना कोणाला पुलाव घ्यायचं असेल तर ते पुलाव पण घेऊ शकतात. आणि इथे पण आम्ही सेम केलं 2/4. तर मी आणि प्रथा ते दोघं आम्ही खाल्लं, आणि नितीन आणि तपस्या, कारण आम्ही इथे नवीन होतो, फर्स्ट टाईम ट्राय केलेलं, त्याच्यामुळे 2च ऑर्डर केलं की पहिला खाऊन बघूया. पण त्याच्यामध्येच आमचं पोट भरलं, बिकॉज आम्ही पाणीपुरी खाल्लेलं प्लस चनाही खाल्लेलं, तर थोडंसंच खायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही 2/4 केलं. आणि इकडचं जे स्वाद आहे ते खरंच खूप छान होतं, खूप अप्रतिम होतं. आणि 60 रुपयाला 1 प्लेट आहे, त्याच्यामध्ये 2 पाव तुम्हाला फ्राय करून भेटतील. तर खरंच खूप छान होतं, अनएक्सपेक्टेड होतं. वाटलं नव्हतं की एवढ्या कमी पैशामध्ये एवढं टेस्टी पावभाजी भेटेल. आणि प्रथा बघा गरम गरम खाऊन नुसतं घामाघूम झालेली आहे, आणि खरंच खूप छान होतं, आम्हाला खूप आवडलं. तर पावभाजी खाताना इथे मी दिसते तुम्हाला. आणि मला ॲक्च्युली पावभाजी एवढं आवडत नाही, हा प्रकारच नाही आवडत, पण माझे जे मुलं आहेत त्यांना आवडतं आणि नितीनला आवडतं. सो स्टेशनला आम्ही आलेलो आणि मसाला चना खाल्ला, बॉईल केलेला. आम्हाला असं वाटलेलं की काहीच नाही भेटणार, पण पावभाजी भेटली
आणि मस्त वाटलं, म्हणजे छान होती पावभाजी. आणि संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत असतं ते. तर आता आमचं फायनल आहे की आम्ही इथे रात्रीचं येणार. कधी असं काय असेल की बर्थडे आहे, ॲनिव्हर्सरी येते, काय आहे, पावभाजी. आता आम्ही खाणार आहे आईस्क्रीम. तर पावभाजी खाऊन झाल्यानंतर आम्ही आलो डेझर्ट आईस्क्रीम खायला. आणि मुलांना खायचं होतं फालुदा आणि आम्ही घेतली कुल्फी. तर बाजूला जे गाडी आहे तिथे फालुदा भेटत होतं. तर मुलांनी एक फालुदा घेऊन 1/2 करून खाल्लं. बिकॉज नुकतंच पाऊस पडलेला आहे म्हणून नकोच बोलत होती मी, पण मुलं काय ऐकतात, ते काय ऐकत नाही. बोले जाऊ दे मम्मा, बर्थडे आहे तर आजच्या दिवस आम्हाला कन्सेशन दे. म्हणून अशा रीतीने आम्ही मस्त आमची नाईट आऊट पार्टी एन्जॉय केली. आणि खरंच खूप 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 मज्जा आलं आणि खूप छान वाटलं आम्हाला. हो, आम्ही आलेलो आहोत आणि रात्रीचे वाजले आहे 11:30. तर 1.5 तासामध्ये आम्ही जाऊन खाऊन आलो. आता आम्ही गिफ्ट उघडणार आहोत. तपूला काय काय गिफ्ट आलेले आणि माझं थोडंसं आवरायचं आहे. आधं अधुरं आवरलेलं आहे. आणि नितीनला बघूया जेवण जेवतील का ते. जर जेवलं तर डाळ भात ऑलरेडी आहे दुपारी बनवलेलं. तर चला गिफ्ट उघडूया. मग कसं वाटतंय 2-2 वेळा बर्थडे करून? मस्त, खूप मज्जा आली बर्थडे करून, ते पण 2-2 वेळा. विश पूर्ण झालं. स्ट्रीट फूड खायचं. 3 वर्षापासून मला बोलत होतीस. मुंबईला तर आपण खाल्लेलंच, आय थिंक 1-2दा खाल्लेलं ना रात्रीच्या वेळी. इथे फर्स्ट टाइम खाल्लं ना? हो, इथे फर्स्ट टाइम खाल्लं आणि मजा पण आली. काय फक्त मोमोज राहिले खायचे है ना? पण मोमोज रात्रीचे भेटत नाही इथे. भेटत.
चला असू दे, काय नाही, नेक्स्ट टाइम. मग कसं वाटतंय कालचा बड्डे? कालबद्दल कोणाला थँक बोलायचं आहे? कसं झालं बड्डे कालचं? कालबद्दल पहिला सांग. सॉरी, झोप येते आहे, सकाळी उठायचं आहे, शाळेला जायचं आहे. तर कालचा बड्डे खूप मस्त झाला आणि थँक्यू काका काकी विशू रिजू येण्याच्याबद्दल आणि माझ्याबरोबर फॅमिली टाईम स्पेंड करण्याच्याबद्दल. आणि उद्याच्या कालचा दिवस खूप खूप मस्त गेला आणि आजचा दिवस खूप चांगला गेला. आणि जे आज बर्थडेमध्ये आलेले जर त्यांना खूप खूप थँक्यू. माझ्या बर्थडेमध्ये येऊन माझा बर्थडे स्पेशल केला आणि गिफ्टसाठी पण थँक्यू. गिफ्टची गरज नव्हती, तुमचे ब्लेसिंग्सच खूप काफी होते. तर थँक्यू. आणि नेक्स्ट टाईम गिफ्टची गरज नाही आहे, ब्लेसिंग्सच काफी. तर माऊ थँक्यू सो मच मला एवढं ब्युटिफुल गाऊन द्यायला, मला खूप आवडलं. आणि काका ह्यावर्षी जसा आलास तू एवढ्या लांबातून त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि ज्या ज्या लोकांनी मला आठवण ठेवून विश केलं त्यांना पण खूप खूप थँक्यू. लव यू ऑल. बाय. तर बर्थडे झाले आहेत 2 वेळा करून, गिफ्ट झाला आहे ओपन करून, सगळ्यांचे विशेस झाले आहेत आणि खरंच खूप खूप छान गेलं. आणि असंच दरवर्षी तिचा बड्डे खूप छान जाऊ. आणि माझ्यातर्फे पण सगळ्यांना थँक्यू 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 सो मच. सगळ्यांनी आठवण करून विश केल्यासाठी थँक्यू सो मच. बड्डेला जे पण आले त्यांना थँक्यू सो मच, वेळ काढून आमच्यासाठी आले जे पण आलेले. आणि खरंच गिफ्टची गरज नव्हती, तुमची उपस्थितीच हे खूप मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी, माझ्या मुलांसाठी, माझ्या फॅमिलीसाठी, नितीनसाठी. तर खरंच मनापासून थँक्यू सो मच. तुमचे सगळ्यांचे ब्लेसिंग्स नेहमी असेच ठेवा माझ्या मुलांवरती, बस मला बाकी काही नको. आणि तुमचं प्रेम असंच भरभरून राहू दे. तर चला मग, हा होता माझा आजचा व्लॉग, माझ्या तपस्याचा बर्थडेचा स्पेशल व्लॉग. आणि आय होप सो तुम्हाला हा आवडला असेल. आणि आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह हॅपीली. बाय बाय.